श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी शुक्रवारी काय करायचंय सांगण्यासाठी आलेली. हा शुक्रवार अतिशय खूप चांगला शुक्रवार आहे. आजच्या शुक्रवारी आपल्याला विष्णुहरीची उपासना आहे, महालक्ष्मीची उपासना आहे, सूर्याला जल दिलेला आहे, गणेशजींना दुर्वा फुल वाहिलेला आहे, शंकराच्या पिंडीवर आपण जल दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना थोडंसं दूध अर्पण केलेलं आहे, दही अर्पण केलेलं आहे. पंचामृत जर अर्पण करता आलं तर खूपच चांगलं. तुळशीच्या इथे आपल्याला थोडंसं दूध आणि जल अर्पण करायचं आहे. लाल पिवळा जो दोरा असतो देवाचा, जो आपण हाताला बांधतो, त्या दोरा घ्यायचा आहे आणि आपल्या तुळशीला बांधायचा आहे आणि तिथे तुपाचा छोटासा दिवा आणि आरती करायची आहे. धूप दाखवायचा आहे. आपल्या देवाऱ्यांमध्ये सुद्धा तुपाचा दिवा अर्पण लावायचा आहे आणि धूप दाखवायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे. गुलाबाचं जर जल असेल तर अख्ख्या घरामध्ये उंबरठ्यावर, घराच्या बाहेर सगळीकडे गुलाबाचं जल तुम्ही शिंपडा किंवा लादी पुसताना वापरा. आपल्या अंघोळ करताना सुद्धा थोडं गुलाबाचं जल तुम्ही घाला. जर थोडं दही लावता आलं आपल्या अंगाला तर दही लावा आणि अंघोळ करा. त्याचप्रमाणे गुलाब अत्तर असेल तर आपल्या देवांना, लक्ष्मीला सगळीकडे तुम्ही गुलाबाचा अत्तर लावला. आपल्या पण अंगठ्याच्या खालच्या या उबट भागावर गुलाबाचा अत्तर लावून तिथे घर्षण करून दोन्ही हाताने श्रीम श्रीम श्रीमचा जप करा आणि ते शुक्रदेवाय नमः, ओम शुक्रदेवाय नमःचा जप करा. शंकराच्या समोर उभं राहून सुद्धा तुम्ही ओम शुक्रदेवाय नमःचा जप करा. ह्याच्याने शुक्रदेव तुमचा, आता शुक्रदेव म्हणजे आपली असते लाविनेश, संपत्ती आणि कम्फर्ट झोन मधला हा ग्रह आहे आणि याला आपण अशाच प्रकारे आकर्षण करू शकतो. गुलाब जल आहे किंवा दही आहे, परत गुलाबाचा अत्तर आहे, सुगंधित अगरबत्ती, फुलं, या अशाने आपला हा शुक्र ग्रह खूप प्रसन्न होतो. आज शुक्र देवींना गजरा फुल वाहा आणि घरामध्ये सुद्धा स्त्रियांनी गजरा फुल केसांमध्ये माळा मुलींना द्या. मग काहीतरी गोडामध्ये चॉकलेट वगैरे तुम्ही लहान मुलींना वाटा. घरातल्या पुरुषांनी आपल्या महिलेसाठी गजरा आणा किंवा काहीतरी ना भेटवस्तू छोटीस काहीतरी चॉकलेट किंवा काही असं भेटवस्तू आणा, ज्याच्याने स्त्रिया खुश होतील आणि त्यांना आवडतं. आता एक देवउठणी एकादशी येतच आहे, त्याच्यामुळे विष्णूजी उठणार आहेत आणि लक्ष्मी खूप प्रसन्न आहे. तर अशा वेळेला आपण एखाद्या स्त्रीची जर ओटी वगैरे भरली तरी खूप चांगलं आहे. आपल्या घरातल्या स्त्रियांना तुम्ही खुश करा. अशा प्रकारे आनंदाने हा दिवस करायचा आहे. संध्याकाळी घराच्या बाहेर दाराच्या इथे रांगोळी काढून तिथे दिवाबत्ती करा, अगरबत्ती फिरवा आणि सुगंधित असं वातावरण निर्माण करा. धूपबत्ती दाखवा. संध्याकाळी तुळशीच्या इथे तुपाचा दिवा लावा, तिथे सुद्धा धूपबत्ती दाखवा. आज जर तुमच्या इथे आजूबाजूला कुठे आवळ्याचं झाड असेल तर तिथे आवळ्याच्या झाडाला जल द्या आणि तिथे तुम्ही दिवा लावा संध्याकाळी. आणि तुमच्याकडे आवळे जवळपास मिळाले, बाजारात तर मिळतातच, ते आणा आणि आज तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये आवळे ठेवा, तुळशीमध्ये आवळा ठेवा आणि आवळ्यात अर्पण करा विष्णूंना. कारण आवळा एकादशी म्हणजे खूप चांगलं असतं. आणि जर तुमच्याकडे विष्णू आणि महालक्ष्मीचं मंदिर असेल तर नक्कीच तिथे जा आणि तिथे तुम्ही आपली दर्शन घ्या. अशा प्रकारे आजचा दिवस खूप साधा पण खूप छान तुम्ही करू शकता. तर श्री स्वामी समर्थ. शुक्रवारच्या खूप खूप शुभेच्छा.